सूर्य हा नवीन सकाळ घेऊन आला। हा ऐतिहासिक दिवस आहे। रामलल्ला आज विराजमान झालेले आहे आणि अयोध्येमध्ये जर आपण पाहिलं तर मोठं आनंदाचं वातावरण आहे। आनंद उत्सव पाहायला मिळतोय। दिवाळीसारखा सण या ठिकाणी आज साजरा केला जाणार आहे। शरयू नदीच्या किनारी दिवे लावले जाणार आहेत आणि ही दृश्य पाहू शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येण्यासाठी ही जी जनता आहे आता त्यांची आतुरतेने वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळते। याच रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत, जनतेला अभिवादन करणार आहेत। त्यामुळे आता ही जनता जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट पाहत आहे। समोरचा जो रस्ता आहे तो धर्मपथ आहे, त्याच्या पुढे जाणारा आहे तो रामपथ आहे। धर्मपथावरून रामपथाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि त्याच रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आत्ताच एक भाषण झालं आणि त्या भाषणाने इथला अयोध्येतील जो राम भक्त आहे तो मंत्रमुग्ध झाला। त्या काही लोकांशी जेव्हा मी बोललो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की राम विवाद म्हटलं जात होतं, मात्र मोदींनी राम कधीच विवाद होऊ शकत नाही असं सांगत देश देव आणि देशाची निर्मितीसाठी आजचा हा प्रण आहे। 1000 वर्षाचा पुढचा विचार आपल्याला आज करायचा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना सांगितलं होतं। आणि त्यानुसार तुम्ही पाहत असाल खऱ्या अर्थानं आज रामलल्ला विराजमान झालेला आहे आणि रामाचं स्वरूप रामलल्लाची ती मूर्ती तेजोमय रूप पाहून देशभरातील जगभरातील राम भक्त त्यांचे डोळ्याचे पारणे फिटले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण ज्या ज्या लोकांना आज रामाची मूर्ती पाहिल्यानंतर या संदर्भात बोलताना पाहिलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की रामाची मूर्ती ही अत्यंत सुरेख आणि सचेत आहे। त्यातून एक वेगळे भाव आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आनंद उत्सव आहे। कशा पद्धतीने मोदींची वाट पाहताना लोक रस्त्याच्या कडेला उभं राहिल्याचं हे चित्र आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या पद्धतीने रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली त्यानंतर अयोध्यावासियांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे। लोकांना आता आतुरता आहे प्रत्यक्षात जाऊन रामलल्लाचं याची देही याची डोळा दर्शन घेण्याची। कारण त्यांना सगळ्यांना प्रतीक्षा होती की रामलल्ला केव्हा विराजमान होतात आणि विराजमान झाल्यानंतर आज जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना देखील दर्शन घ्यायचं आहे। म्हणून महाराष्ट्रातून अनेक हजारो लोक या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासूनच अगोदर आलेले आहेत। अनेक कारसेवक आहेत ज्यांनी यासाठी प्रयत्न केले होते। महर्षी आहेत, महंत आहेत, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही दर्शन घ्यायचं आहे। अनेक देशभरातील सेलिब्रिटी लोक आहेत त्यांनाही दर्शन घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर अयोध्यावासीय ज्यांनी शेकडो वर्ष रामाची वाट पाहिलेली आहे ते देखील या ठिकाणी त्यांची वाट पाहत आहेत। आणि जे महंत आहेत ते आता या ठिकाणी वरून जायला सुरुवात झालेली आहे। हा VIP रस्ता आहे त्यांच्यासाठीचा आणि त्या रस्त्यावरून आता हे लोक जे आहेत हे जे महंत आहेत ते जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्यात जर आजचा दिवस म्हणून पाहिला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटलं की राम अग्नी नाही ऊर्जा आहे, राम हा वाद नाही, राम हा उपाय आहे, राम फक्त आपले नाही तर सर्वांचे आहे, राम वर्तमान नसून शाश्वत आहेत। रामलल्ला यांनी वसुंधैवम कुटुंबकम यांच्या प्रतिष्ठेचाही आदर केला आहे असं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान म्हटलं। राम भारताचा विचार चेतना प्रवाह प्रभाव नेतृत्व आणि सातत्य आहे। राम विश्व आहे, वैश्विक आत्मा आहे। त्यामुळे रामाची स्थापना झाल्यानंतर त्याचा प्रभाव हजारो वर्ष या भूतलावरती टिकणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। आपण आपल्या अंतःकरणाचा विस्तार करत हनुमानजींची भक्ती आणि समर्पण हे गुण घेऊन आता पुढे 1000 वर्षाचा संकल्प करण्याची आज जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे जर हे चित्र पाहत असाल तुम्ही तर मोठ्या आनंदात राम भक्त हे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे महंत ऋषी आलेले आहेत त्यांचं स्वागत करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि ही दृश्य अर्थात शिवाजी स्वागत होतंय, प्रतीक्षा आहे, आतुरता आहे, दर्शन रामलल्लाचं सगळ्यांना घ्यायचं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि ही अनुभूती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी धन्यवाद शिवाजी। हेच बालरूपातले प्रभू श्रीराम त्यांच्या दर्शनाची ओढ आता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। त्यांचं रूप डोळ्यामध्ये साठवल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे। प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा या काहीशा
पाणावलेले आहेत आणि हेच ते भव्य असं प्रभू श्रीरामाचं अयोध्येमधलं मंदिर. संबंध देशासाठी आजचा हा ऐतिहासिक असा दिवस. फक्त अयोध्याच नाही तर देशभर खरं तर हा जल्लोष सुरू आहे. मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला हा जल्लोष पाहायला मिळतोय. मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये सुद्धा आता हा जल्लोष आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे. आपण जर पाहिलं तर कुर्ला परिसरात स्क्रीन लावण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि कुर्ल्यामध्ये जल्लोषाचं वातावरण जे आहे ते आपण पाहू शकतो. सगळ्यांमध्ये जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. जय श्रीरामच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते आहे. आज सगळ्यात मोठा दिवस होता. राम भक्त जे आहेत त्यांच्यामध्ये हे उत्साहाचं वातावरण आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये हा आनंद उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय. देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. ज्या क्षणाची वाट सगळे राम भक्त पाहत होते तो क्षण अखेर आलेला आहे आणि रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा अयोध्येमध्ये नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर हे जल्लोषाचं चित्र आहे राम भक्तांचं आणि सगळे श्रीरामाच्या भक्तिमय वातावरणात दंगून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. राम भक्तांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोचलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ते आनंदमय वातावरण जे आहे ते राम भक्तांमध्ये देशभरात आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांत मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.